श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कुंभ राशीच्या जातकांनो, 7 जन्माचे रेकॉर्ड तुटणार. एका चुकीमुळे घरात आलेली लक्ष्मी दारातून परत जाईल. 9 ते 15 जूनचा हा थरार आधीच जाणून घ्या. कारण कुंभ राशीच्या जातकांनो, 8 ते कुंभ राशीच्या जातकांनो सावधान. 9 ते 15 जून 2026 हा येणारा आठवडा तुमच्या संपूर्ण आयुष्याचा भूगोल बदलून टाकणार आहे. कारण ब्रह्मांडात एकाच वेळी राजयोग आणि महाविनाश ग्रहाची अशी काही भयंकर युती होत आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. कुंभ राशीच्या जातकानं मागच्या 7 जन्माचे रेकॉर्ड मोडीत काढून नशिबाचे चक्र अचानक उलट्या दिशेने फिरणार आहे. एका रात्रीत तुम्ही कोट्याधीश बनणार की तुमच्या पाठीवर मागून येणाऱ्या गुप्त वारामुळे सर्व काही गमावून बसणार. जर हा व्हिडिओ ही माहिती या क्षणी तुमच्या डोळ्यासमोर आली असेल तर समजून जा की तुम्हाला येणारा काळ अत्यंत गंभीर इशारा देत आहे. कारण जेव्हा असे अद्भुत ग्रहमान जुळून येतात तेव्हा काहीतरी भयंकर घडणार हे निश्चित असतं. परंतु कुंभ राशीच्या जातकनो, तुमच्या कुंडलीत साक्षात देवगुरु बृहस्पती आणि दैत्यगुरु शुक्राची अशी एक गुप्त युती देखील होत आहे जी तुम्हाला राजा बनवू शकते. पण याच वेळी मायावी राहू आणि क्रूर केतू तुमच्या तिजोरीवर आणि आरोग्यावर जीवघेणा विळखा घालून बसलेत. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकानो, या 7 दिवसात तुमच्या घरात साक्षात माता लक्ष्मी प्रवेश करणार की तुमची एक छोटीशी चूक घरात आलेली लक्ष्मी दारातून परत लावून लावेल. तुमची लव्ह लाईफ उद्ध्वस्त होण्यापासून कशी वाचवायची आणि रस्त्यावर येण्यापासून स्वतःला कसे रोखायचे याचे संपूर्ण रहस्य विनाशापासून वाचवणारे शेवटी 3 गुप्त तोडगे या व्हिडिओच्या शेवटी दडलेले आहेत. जर एक सेकंद या व्हिडिओ तुम्ही मिस केला तर आयुष्यभराचा पश्चाताप तुमची नशिबी लिहिली जाईल. म्हणूनच शांत डोक्याने हा थरारक प्रवास अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. तर कुंभ राशीच्या जातकांनो, 8 जून 2026 ही ती काळरात्र ठरणार आहे जी तुमच्या संपूर्ण आयुष्याचा भूगोल बदलून टाकेल. या दिवशी दैत्याचे गुरु शुक्राचार्य कर्क राशीत प्रवेश करत आहेत, जिथे आधीपासूनच महाशक्तिशाली देवगुरु बृहस्पती आपला विळखा घालून बसलेले आहेत. कुंभ राशीच्या जातकांनो, जेव्हा ब्रह्मांडातले हे दोन बलाढ्य आणि परस्पर विरोधी ग्रह तुमच्या 7व्या भावात एकत्र येतात तेव्हा एका अशा भयंकर आणि तितक्याच अद्भुत राजयोगाची निर्मितीही सुद्धा होते, ज्याचा विचारही तुम्ही कधी केला नसेल. कारण हा काळ सामान्य नाही, कारण मागच्या 7 जन्माचे रेकॉर्ड मोडीत काढणारा असून नशिबाचे चक्र अचानक उलट्या दिशेने फिरवणारा आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, जर तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून स्वतःचा बिझनेस सुरू करण्याचा आणि एखादी मोठी डील मिळवण्यासाठी दिवस रात्र रक्ताचे पाणी करत असाल तर या आठवड्यात अशी एक गुप्त डील तुमच्या हाती लागेल जी तुमची अख्खी पिढी श्रीमंत करू शकते. कुंभ राशीच्या जातकांनो, अचानक धनलाभाचे आणि मोठ्या भागीदारीचे असे मार्ग मोकळे होतील मित्रांनो, ज्याने तुमचे शत्रूही भीतीने थरथर कापायला लागतील. पण लक्षात ठेवा, हा चमत्कार जितका मोठा आहे तितका त्यामागे गूढ व थरारक धोका देखील लपलाय. जर तुम्ही वेळीच योग्य पाऊल उचललं नाही तर राजाचा रंग व्हायला एक सेकंदही वेळ लागणार नाही. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकांनो, या महायुतीचा पूर्ण फायदा उचलण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे गुपित पाळावे लागणार. कारण हा राजयोगच एका अत्यंत कडक अटीवर उभा आहे. जर तुम्ही तुमच्या जीवनसाथीच्या नावाचा वापर करून या काळात कोणतीही नवीन गुंतवणूक किंवा व्यापार सुरू केला तरच यशाची ही रहस्यमय दारे तुमच्यासाठी खुली होतील. अन्यथा घराच्या दारापर्यंत आलेली साक्षात लक्ष्मी एका रात्री तुमच्या एका चुकीमुळे रागून परत जाईल आणि तुमच्या हाती फक्त अंधार पश्चाताप उरेल. काळ तुम्हाला इशारा देत आहे. हा खेळ नशिबाचा आहे की विनाशाचा हे आता तुमच्या एका निर्णयावर ठरेल. त्यासोबतच मित्रांनो, लक्षात घ्या, कुंभराशीच्या जातकानं आता तुमच्या नशिबाच्या खेळात ग्रहाचे महाभयानक सेनापती मंगळदेव यांची देखील एंट्री घेतली असून तुमच्या 4थ्या भावात मंगळाचे हे तांडव सुरू होणार आहे. कुंभ राशीचा जातकनो, हा तो काळ आहे जिथे तुमच्या आयुष्यात गेल्या अनेक वर्षापासून रखडलेली, अडकलेली किंवा पैशाअभावी बंद पडलेली बांधकामाची कामे अचानक एखाद्या अदृश्य शक्तीसारखी वेगाने पुढे सरकू लागते. जर जमिनीचे किंवा प्रॉपर्टीचे कोणतेही जुने वाद चालू असतील तर या आठवड्यात त्या वादामागे दडलेलं सत्यही बाहेर पडेल. पण लक्षात ठेवा, मंगळ जेव्हा 4थ्या घरात येतो तेव्हा तो सरळ मार्गाने कधीच येत नाही. तो आधी तुमच्या संयमाची व रक्ताची परीक्षाही घेतो.
त्यामुळे कुंभराशीच्या जातकानो या 7 दिवसात तुम्हाला तुमच्या आईकडून असे काही अद्भुत व मोठे भावनिक व आर्थिक सहकार्य लाभणार, ज्याच्या जोरावर तुम्ही अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवाल. नवीन घर असो, जमीन किंवा आलिशान वाहन खरेदी करण्याचा अतिशय तीव्र व रहस्यमयी योग या काळात जुळून येत आहेत, ज्यामुळे समाजात तुमचा दबदबा अचानक वाढणार आहे. कुंभ राशीच्या जातकानं हे सुख वरून जितके सुंदर दिसत आहे, तितकेच आतून ते एका मोठ्या वादळाचे संकेत देत आहे. कारण सेनापती मंगळाची क्रूर दृष्टी जेव्हा घराच्या सुखावर पडते, तेव्हा ती शांतता हिरावून घेण्याची ताकद ठेवते. म्हणूनच कुंभराशीच्या जातकानो, मालमत्तेच्या आणि पैशाच्या या हवेसापोटी तुमच्या स्वतःच्या घरात अंतर्गत कलह किंवा गुप्त शत्रू निर्माण होण्याची दाट शक्यता आहे, ज्याची भीती तुम्हाला आधीपासूनच वाटत होती. त्यामुळे अचानक येणाऱ्या या संपत्तीचा गैरवापर झाला किंवा तुम्ही अहंकाराच्या भरात चुकीचं पाऊल उचललं, तर हेच मंगळाचे तांडव तुमच्या हसत्या खेळत्या कुटुंबाला कोर्ट कचेरीच्या चक्रव्यूहात ओढू शकतात. नशिबाने दिलेली ही सुवर्ण संधी तुम्हाला यशाच्या शिखरावर नेणार की घरामध्ये विनाशाची ठिणगी टाकणार, हे येणारा काळच ठरवेल. त्यामुळे प्रत्येक पाऊल हे विचारपूर्वक टाकावे. त्यासोबतच कुंभराशीच्या जातकांनो, आता तुमच्या नशिबाच्या खेळाला एक अत्यंत सुंदर व सकारात्मक कलाटणी मिळणार, कारण तुमच्या दुसऱ्या भावात बसलेला राहू तुमच्यासाठी कुबेराचा खजिना उघडण्याची पूर्वतयारी करत आहे. कुंडलीचा हा दुसरा भाव पैसा आणि तुमच्या वाणीचा मानला जातो. या आठवड्यात तुमच्या राहूच्या परिवर्तनामुळे तुमच्या बोलण्यात अशी काही अद्भुत मोहिनी, प्रचंड आकर्षण निर्माण होईल की समोरची व्यक्ती तुमच्या शब्दाला कधीच नकार देऊ शकणार नाही. त्यामुळे तुमच्या या तीक्ष्ण, गोड वाणीच्या जोरावर तुम्ही अनेक दिवसापासून अडकलेले पैसे तर वसूल करालच, पण समाजात व नातेसंबंधात तुमचा मान सन्मान एका रात्री गगनाला भिडू शकतो. कुंभराशीच्या जातकानो, या 7 दिवसात 8व्या भावातून केतू देव तुमच्या आरोग्यामध्ये एक चमत्कारिक व सकारात्मक ऊर्जा फुंकणार आहे, ज्यामुळे अनेक महिन्यापासून चालू असलेल्या जुन्या आजारामधून तुमची कायमची सुटका होईलच. शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या तुम्ही स्वतःला इतके नशीबवान, शक्तिशाली फ्रेश अनुभवाल की अशक्य वाटणारी कामे सुद्धा ती हसत खेळत तुम्ही पूर्ण करून दाखवाल. प्रवासादरम्यान देखील तुम्हाला प्रचंड आनंद, नवीन ऊर्जा लाभणार आहे. कुंभराशीचा जातकानो, केतीची ही शुभदृष्टी तुमच्या आयुष्यातील सर्व संकटाचा आणि छुप्या शत्रूचा नाश करून तुम्हाला सुरक्षितेचे एक अभेद्य कवच प्रदान करत आहे. त्यामुळे या सुवर्ण काळात तुमच्या 5व्या भावात बसलेला सूर्य देव तुम्हाला लव्ह लाईफमध्ये आणि वैवाहिक जीवनात प्रेमाचा असा काही गोड सलोखा घेऊन येत आहे, ज्याने तुमचे नाते आणखीच घट्ट होईल. कुंभराशीच्या जातकानो, तुमच्या पार्टनरमधील जुने सर्व मतभेद असो, गैरसमज असो किंवा अहंकार पूर्णपणे जळून खाक होतील आणि नात्यामध्ये कमालीचा विश्वास आणि रोमांस परत येईल. विद्यार्थ्यामध्ये तर सूर्यदेवाचा हा काळ साक्षात वरदान ठरणार आहे, कारण तुमची एकाग्रता आणि बुद्धी इतकी तल्लख होईल की अवघडातले अवघड विषय तुम्ही अगदी सहजरित्या आत्मसात करून परीक्षेत व करिअरमध्ये 7 जन्माचे रेकॉर्ड तोडण्याचे दैदिप्यमान यश संपादन करू शकाल. तर कुंभराशीच्या जातकानो, ग्रहाचे हे भयानक जीवघेणे चक्रव्यूह तुमच्या आयुष्याला वेढून टाकण्याआधी ऋषीमुनींनी सांगितले 3 अत्यंत शक्तिशाली गुप्त तोडगे तुमच्यासाठी ढाल बनवून उभे राहतील. त्यासाठी हे उपाय साधे नाहीत मित्रांनो, तर आगामी 7 दिवसात तुम्ही जे गुप्त तोडगे पूर्ण श्रद्धेने कराल, तर राहू, केतू आणि सूर्याची विनाशकारी शक्ती एका झटक्यात शांत होईल आणि नशिबाचे फिरावे लागणारे चक्र किंवा विनाशाची ही टांगती तलवार तुमच्या डोक्यावरून हटवण्यासाठी तुम्हाला आजच ही विधी सुरू करावी लागेल, जेणेकरून घरात आलेली लक्ष्मी कायमची स्थिर राहील. कुंभराशीच्या जातकांनो, सर्वात आधी तुमच्या वाणीवर, पैशावर ताबा मिळवणाऱ्या राहूचा भयानक कोप शांत करण्यासाठी तुम्हाला महादेवाच्या चरणी शरण जावे लागेल. या सोमवारी एका तांब्याच्या किंवा स्टीलच्या लोट्यात थोडे कच्चे दूध व त्यासोबत काळे तीळ मिसळून ओम नमः शिवाय या महामंत्राचा जप करत शिवलिंगावर जलाभिषेक करावा. तसेच दररोज मुख्या प्राण्यांना आवर्जून दाना टाकावा. हा तो अद्भुत तोडगा आहे, जो राहूच्या प्रभावाने होणारे पैशाचे नुकसान थांबवून तुमच्या जिभेवर साक्षात सरस्वती देवीला प्रसन्न करेल, ज्यामुळे तुमचे बिघडलेले संबंध असो किंवा बिझनेसच्या डील्स एका रात्रीत फायनल होतील. त्यासोबतच कुंभराशीच्या जातकांनो, 8व्या भावातील केतूचा आरोग्यावरील जीवघेणा वार असो किंवा 5व्या भावातील सूर्याचा लव्ह लाईफमधील क्लेश मुळापासून उपटून टाकण्यासाठी तुम्हाला गणेशजीची किंवा सूर्यदेवाची उपासना करावी लागेल. येत्या बुधवारी विघ्नहर्ता गणपतीच्या चरणी अत्यंत भक्तिभावाने 21 दुर्वाची जोडी अर्पण करावी, ज्यामुळे केतूमुळे होणारे अपघाताचे किंवा आजारपणाचे सावट कायमचे टळेल आणि
आणि दररोज सकाळी उगवत्या सूर्यदेवाला तांब्याच्या कलशातून अर्घ्य दिल्याने, पण लक्षात ठेवा या पाण्यात थोडे अक्षता, एका गुलाबाचे फूल आणि आणि त्यासोबतच अत्तराचे काही थेंब नक्की टाकावे. हा एकच गुप्त उपाय तुमचे मन अभ्यासात एकाग्र करेल आणि तुमच्या नात्यात लागलेली अहंकाराची आग विझवून संपूर्ण आयुष्याला सूर्यासारखं चमकून टाकेल. तर अशा प्रकारे कुंभ राशीच्या जातकांनो, ग्रहाची महायुती तुमच्या आयुष्यात यशाची नवी शिखरे सर करण्याची सुवर्ण संधी घेऊन आली आहे. त्यामुळे या अत्यंत महत्त्वाच्या निर्णायक नशिबाचा खेळात एक सेकंदही चूक करून परवडणारी नाही. त्यामुळे तुमच्या कुंडलीतील राहू केतू सूर्यदेवाचा शुभ अद्भुत प्रभाव जर तुम्हाला आयुष्यात 100% सत्य करून दाखवायचा असेल, तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने हर हर महादेव लिहायला विसरू नका. राशीच्या जातकांनो, तुमच्या राशीचे अत्यंत रहस्यमय, त्यासोबत थरारक आणि अचूक व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, जेणेकरून नशिबाची कोणतीही मोठी संधी तुमच्या हातातून कधीच निसटणार नाही.